नागडे व्यासपीठावरती बसलेले आहेत. खरोखर प्रत्येक ठिकाणीचा पाहिले तर आपण हे आजचे जे दृश्य पाहतोय संतोने इन्फ्रास्ट्रक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत आपण पाहिले तर खरोखर श्री गोडेश्वर युवा क्रिकेट संघ बेळगी नागलेवाडी आयोजित 2025 मधलं हे 11वं पर्व. या 11व्या पर्वामध्ये ना एक वेगळ्या शैलीची टुर्नामेंट राबवली गेली आहे. इथे मात्र पहिले तर खरोखरच आणि इथे मात्र या टीमचा सन्मान चिन्ह आपण इथे दिला जातोय. तो प्लीज कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. कोणती टीम? हनुमान तिवरेकरवाडी यांना सन्मान आपण विकास सर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. आणि इथे टास्का बॉक्सवरती आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून 26 फोटो असेल तर प्लीज फोटो क्लिक करायचे. सन्मान पुरस्कार झाले. थँक्यू सो मच. आपण इथे आल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि होळी आपण थोडीसा व्यासपीठाच्या दिशेने या पुढच्या सामन्यासाठी आपण मारले तर या ठिकाणी धावतो समालोचक आपल्या भेटीला देखील आले. तर या ठिकाणी म्हणजे आपण विकास यांच्या माध्यमातून पाहिलं. परंतु या ठिकाणी रोख रक्कम जर आपण पाहिलेत ना निश्चित या स्पर्धेसाठी लाभले तर इथे पहिले तर 50,555 रुपयाचं रोख रक्कम लागलेली आहे. आणि इथे मात्र द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी सोने ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,555 रुपयाचं आहे. प्रथमतः तृतीय क्रमांक देखील या ठिकाणी आहे. आणि इथे पर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 8,808 रुपयाचं असं हे पारितोषिक कॅश प्राइज मध्ये दिलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी मुलाचं योगदान जर लाभले ना तर शंतनू इन्फ्रास्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत संदीप बिर्जे यांचे हे मराठी व्यावसायिक आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभले. परंतु देणाऱ्याची दानत मात्र या ठिकाणी पाहिलेत ना तो खूप कमी लोकांमध्ये असते. पण आज मात्र यांचं मात्र योगदान खूप मोठं लाभलेलं आहे शंतनू इन्फ्रास्टेक प्रायव्हेट लिमिटेड. आणि या स्पर्धेसाठी देखील यांचं पाहिलेत ना तर 1,50,000 लाख रुपये स्पर्धेसाठी आपल्याला दिले. परंतु पाहिलं तर खूप सुरक्षिततेचं काम केलेलं आहे. मित्रांनो येऊया थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. आजचा तिसरा दिवस अंतिम दिवसामधला आपण पाहतो. या दिवसांमध्ये सर्वोत्तम खेळी चालणारे आज मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण अखेरच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलोय. तर थोड्याच वेळात आपण जाणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. मी स्वतः अरुण धनावडे तुमचं मनपूर्वक मी कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय. या मॅच मध्ये जो सामना जो ठरलाय तो कौस्तुक आहे. तर कौस्तुक प्लीज आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. कौस्तुक आपण कुठे असाल तर टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. संदेश म्हणजे एक सँडी ज्याचं उर्फ सँडी नाव इथे कौतुक केलं जातं. याचा जो सामना विरोध होता कौस्तुक याला त्यांनी खरोखर चांगली उत्तम आणि दर्जेदार खेळणी केली. तर आपण पाहतोय या ठिकाणी सँडी संदेश यांच्या शुभ हस्ते हा तो सामनावीरचा किताब त्यांना पुरस्कृत करत आहेत. जरा जोरदार टाळ्याने स्वागत होऊ द्या मित्रांनो. एकच नाव कौस्तुभ, एकच नाव कौस्तुभ. येऊया कॉम्बॉक्स मध्ये. मी अरुण धनावडे स्वतः तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कारण हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी बेळगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आयोजित मध्ये 11व्या पर्वामध्ये सर्वांचं सोनेरी स्वागत करतो. म्हणून मित्रांनो आपण स्पर्धेसाठी दर्जेदार आयोजन तर झालेले आहेत. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही. संतोने इन्फोस्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत यांच्या दरम्यान चेतन नागले यांच्या पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून बिलगी गावा याचा धरारा. गुटले टेकले होते परंतु या ठिकाणी प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. परंतु चेंडू मात्र गोलीगत आणि पाहतो पाणीगत या ठिकाणी चेंडू यष्टी दीक्षेच्या हातामध्ये जातो. वेगवान वेग होता या चेंडूला. आणि इथे मात्र स्वे चेंडूचे सांगता होते. स्टार्ट घेतलाय मात्र पिकअप घेतलाय मात्र गोलंदाजाचं नाव आहे मात्र भागेश. आणि फलंदाजीच्या ट्रॅकवरती मात्र ऋतिक आणि मुकेश याला थोडम्याच्या दिशेने पाहिलं आपण. फर्स्ट कॉरिडॉरला मात्र एक क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र एकच धाव प्रारंभित केली आहे. मध्ये बदल आली झालेला. इथे मात्र विकास यांनी पहिला प्रथमतः समालोचक केलं. परंतु चांगले या ठिकाणी समालोचक देखील यांचं ऐकायला मिळतं. त्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये म्हणजे आदिवरे गाव
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहेत, परंतु आज या ठिकाणी देखील चांगली साथ त्यांची लाभते. कमिटीचे एक सदस्य देखील आहेत. त्यांनी या ठिकाणी पहिले तर सर्व मंगेश श्रेया संदीप सँडी सो प्लस अजून या ठिकाणी पहिले तर चेतन सर घरची फार एक स्पर्धेचं आयोजन घेऊन आलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र हवेचा वेग आहे ना, तुफान 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 वाढलाय. चर्चा करावी तेवीस या सर्व विजयींची खूप कमी आहे, पण निश्चित आपण चर्चा करणार. लाट केलाय चेंडू परापत गॅप मध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षण आहे. एक धाव अर्जित करताना दुसऱ्या धावासाठी कन्वर्ट केलाय आणि दुसरी धाव ही सक्सेसफुल या ठिकाणी पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्येचा फरक आहे ते आता मात्र जाऊन पोहोचले 3 वरती. खूप 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 सुरेख पद्धतीचा पंचमुत्यावत्सर आणि मैया गौरी यांच्या माध्यमातून पाहतोय या स्पर्धेसाठी लागणार. कारण की खरोखर वेळेवेळी खरोखर या ठिकाणी प्लीज माझी विनंती आहे की पंचांना पाणी मिळून द्यायचंय. उन्हाचा वेग देखील वाढलाय तितकाच, कारण की या ठिकाणी आता पाहिलेच आपण घड्याळामध्ये 1:15 आलेत आणि थोडासा सूर्याचा जो तेज आहे ते आता मात्र आपल्या डोळ्यावरती असतं. पण इथे मात्र एकच धाव अर्जित केले. तर गुणलेखक तेजस नागरे यांचं स्वागत आहे. या स्पर्धेसाठी साऊंड सिस्टीम मध्ये त्यांचा खरोखर जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, एक या केंद्राच्या वाणीवरतून नाव हो राज आणि संदीप ठुकरून सर यांनी मात्र याच्यासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जनरेटर खरोखर जर का या वाणीचा जर आवाज लाईट नसेल आणि त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला तो जनरेटर यांनी चांगली उत्तम कामगिरी केली आहे. या ठिकाणी तुम्ही जे सुविधा उपलब्ध करून देण्याचे जग्गू दादा परियार यांच्या माध्यमातून ती लाभलेले आहे. यांचा देखील मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. मैदान देखील हे माहितीच आहे पूर्ण या आडोले गावामध्ये त्या मैदानाची जी ख्याती आहे म्हणजे डॉक्टर गोखले, दिवाकर पडकर आणि विकास पडकर, राजेंद्र पडकर, विवेक शेवटकर आणि गावाचे सर्व ग्रामस्थ या ग्रामस्थांच्या माध्यमातून उपस्थित करून दिले. ग्राउंडची चर्चा या स्पर्धेमध्ये 3 दिवस याच्या तो लावले. मंडप देखील संतोष वारीचे यांच्या माध्यमातून हे बनवले गेले. खूप सुरेख पद्धतीचे मंडप बनवले गेले. तर मित्रांनो लाईट देखील यांची सुविधा केली. विवेक शेवटकर यांच्या माध्यमातून ती होत गेली. ती काय टेक्निशियन प्रॉब्लेम असेल तर ते तिथे बघवलं जाते काम. विवेक यांच्या माध्यमातून लाईट ज्यांच्याकडून दिली गेली ते सचिन गाडीसर यांच्याकडून दिले. बॅनर ज्यांनी बनवले सुमित जाधव मुंबई बसून खास आहेत. प्रत्येक सदस्याने तिथून त्यांनी बॅनर बनवून इथपर्यंत त्यांनी पोच पावती केली आहे. तर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि लाईट संपूर्ण या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या माध्यमातून घेतली गेली ते असे आपले कार्यसम्राट समीर नागले यांचं देखील मनपूर्वक आभार. त्या मैदानावरती अहोरात्र मेहनत करून संतुष्ट आणलं आणि स्पर्धेमध्ये आज आपण हे 3रा अंतिम दिवस खेळतोय. अशा मैदानावरती हे 7 करून जे ग्रास आहे त्याला थोडंसं कलर लेवल केलंय. त्यामध्ये मशीन मारून रत्नदीप पारिक, मनोज पारिक, संतोष पारक, वैभव आणले, अभिनय पारिक, सतीश वांगले आणि विराज वारिशे यांनी खूप मेहनत केले. या ठिकाणी त्यांच्या मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या टेनिस विश्वामध्ये ज्यांनी बॉल सुपूर्द केले असे अंकित नागले, अमोल पारिक, रोशन वारिसे, प्रियेश नागले, मुंबईहून खास यांनी हे बॉल आणि ट्रॉफ्या सर्व या ठिकाणी त्यांची स्पीकरच्या माध्यमातून सर्व सुपूर्द करून या ठिकाणी पोचपावती गेले. या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. येऊया आपण मॅचच्या दिशेने येऊया. काय घडलं आणि काय बिघडलं ते पाहूया. आमच्या समवेत तेजस मात्र या ठिकाणी आहेत. निश्चित आपल्याला सांगणार आहे या मॅच मध्ये काय घडलं काय घडलं या ठिकाणी. चला धाव फलकावरची धाव संख्या पाहिली तर आपण 12 वरती जाऊन पोहोचले. लाट केलाय चेंडूला परफेक्ट पाहिलं तर टायमिंग झालंय, एलिव्हेशन झालंय, परंतु या ठिकाणी दर्जेदार क्षेत्रफळ पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी खेळाडू दाखवले. हेच आपल्याला लागले गेले बघायचंय, जरा काळजी घ्यायची आहे. आपण ज्याच्या वेळी क्षेत्रक्षामध्ये 100% एफर्ट देतात परंतु त्या ठिकाणी तेवढीच काळजी घ्यायची आहे. कारण की इथे मात्र दर्जेदार फ्लॅट मध्ये चेंडू टाकला होता परंतु त्याला पाठवले मिड विकेट कव्हरच्या डोक्यावर उचलून आणि क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्नाच्या नादात राहत असताना तो प्रेक्षक बनून राहिला. आणि इथे मात्र धावा मात्र मिळाल्या 6 धावसंख्या पाहिजे तर आपण तर ऑन बोर्ड वरती आहे ते 18 वरती.
पुनर्षे लॉट केलाय चेंडू जाणार कुठे याची चर्चा आहे, परंतु या डायने पाहिलं तर झेल सुटतोय आणि इथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावांचे धाव फरक चालू 20 वर येऊन पोहोचले. या ठिकाणी मात्र 2 धावा वाचवल्या, परंतु झेल मात्र सुटला. परंतु जीवदान संधीच सोनं करणार का आता मात्र पाहायचंय. ऋतिक आणि मुकेश यामध्ये मला पाहिजे फलंदाजीमध्ये जुळबंदी आणि मात्र या ठिकाणी एका बाजूला पाहिजे उमर 11, दुसऱ्या बाजूला केवळ स्पेट. त्या दोन्ही संघांमध्ये हा रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम. टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न होता. आपल्या प्रयत्नाच्या नादात स्वेर चेंडूचे सांगता होते आणि इथे मात्र पंच दर्शवतात या ठिकाणी षटक क्रमांक 2 संपले. दुसऱ्या षटकांचा धावसंख्या 20. विचार द्या. निश्चितच सपोर्ट करतात या ठिकाणी बसून ढगापासून सांगतात की या 12 चेंडूवर 3 धावा पाहिजे तुम्हाला असाही लिखित करतात. म्हणून माऊली नंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ नाही, सूर्यानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणे नाही, माशानंतर पोहणे नाही, गरुडानंतर भरारी नाही. या धरतीवरती बेलगी गावामध्ये स्फोट असं या धर्तीवरती बनलं नाही मित्रांनो. 11 वर्ष प्रदीर्घ या सेवेमध्ये ही स्पर्धा चालते आणि हा वारा आपण हा म्हणतो. आपण या ठिकाणचा प्रतिष्ठानचा आपण जे आयोजक आहेत युवा पिढी पुढे काम देखील करत आहेत. लॉफ्ट केलाय चेंडूला परत पाहतो ऑन साईडला, परंतु 1 धाव अर्जित केले. दुसऱ्या धावेचे प्रयत्नाच्या दिशेत असू शकतात, परंतु नाही एका धावेने संतुष्ट आहे. इथे मात्र येस आणि नो या 2 अक्षरांचा वापर होतो. यायचं आहे, धावायचं आहे आणि इथे मला कम्प्लिटली देऊन 1 धाव दुसऱ्यामध्ये कन्वर्ट आहे. पण इथे मला थोडस दुसऱ्या धावासाठी तो पाहतो तो निराश असणार आहे. मुकेश आणि ऋतिकची जोडी बघण्याच्या आतमध्ये आपण मारतो काहूल माझत आहे. चला पंचावन्न फास्ट करायचंय. 1 किलो 20 मिनिटांवर आले पाहिजे. आधी जसे सवय तेवढी जास्त प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक टाइम मिळेल नाही घ्यायचे. हो काही चेंडू या ठिकाणी टाकलाय, नो दिलाय, बोनस पॉइंट. आता मात्र या ठिकाणी मिळतोय फ्री हिटचा फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी फायदा खेळू शकतो का ऋतिक किंवा मुकेश पाहायचा. येस ऍब्सोल्युटली या ठिकाणी मात्र संधी आहे. इथे मात्र आता तुम्हाला बीट करायचंय. इथे मात्र तुम्हाला हा चेंडू मात्र बाहेर सीमा पार पाठवायचा आहे, कारण की इथे मात्र तुम्ही फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त आउट होऊ शकता. कारण इथे मात्र तुम्हाला आता संघर्षच करायचा आहे. हो या ठिकाणी त्रिसाला उद्ध्वस्त झालाय, परंतु मात्र विकेट नाही मिळू शकत, कारण की या ठिकाणी पाहिलं तर फ्री चेंडू होता. चेंडू मात्र खोलात पडला होता आणि इथे मात्र पाहिलं तर स्वे चेंडूचे सांगता होते कम बॅक केलाय. येस येस निश्चित व्यासपीठावरती फुलून आलेले बंटी वारिसे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठ फुलून आले, त्यांच्यामुळे व्यासपीठ फुलून आले आणि इथे मात्र मंगेश देखील आहेत, परंतु या ठिकाणी विकास देखील आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा होते बॅटची किटलेक करा राऊट अपील या मात्र ठिकाणी पाहतो पंचाने मात्र हात दर्शवत देखील आहे आणि ते खेळाडू वृत्ती देत असताना पाहतो मैदानच्या आत बाहेर मध्ये परत होतो, म्हणजे खेळाडू वृत्तीला परतावं लागते. खेळाडू वृत्ती आपल्या खेळाडूमध्ये असली पाहिजे आणि ही दाखवतोय बॅटची घेतली केल्यानंतर तिथे थांबला नाही, एक क्षण बॅक टू बॅक निघाला, बॅक टू बॅक गोलंदाजाचा शिकार. आलाय मोठा विकेट. या विकेट नंतर पहिल्यांदा धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे पाहत होते आपण 22 वरती. प्रथमतः या कार्यक्रमाची आपण सुरुवात 14 विद्या 64 कलमचा आदिपती गणरायाला वंदन करून आपण केली होती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम या कार्यक्रमाची जी कोणतीही सुरुवात करायची आपण प्रथम त्या गणरायाला वंदन करून करतो आणि संवर्धनेच्या कार्यक्रमाची सांगता आपण ज्यावेळी अखेरता या दिवसामध्ये आपण करणार आहोत याची देखील आपण चर्चा. चेंडू क्षेत्ररक्षक धावतो, परंतु जज होईल का नाही तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. धावचीची संधी इथे मात्र काय घोषित करतात ते पाहायचंय.
नो चेंडू, फ्री हिट, बोनस पॉइंट. पोस्ट टिपिंग होता सर. नो प्लस 2 धावा. उत्तर मात्र या चेंडूवरची धावा मात्र 3 आली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली 25 वरती. फ्री हिट, या हिटचा फायदा घेऊ शकतो का पाहायचं मैदानावरती. आता मात्र नाव आहे त्याचं पवन. थांबवलंय परफेक्ट टाइमला, थांबवलंय परफेक्ट टाइमला, थांबवलंय. इथे मात्र घुसून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्याच्या यशात मध्ये दिसतोय, परंतु इथे मात्र एखादी मोठी विकेट मिळू शकतं का याच्या प्रयत्नात मात्र सुयोग मात्र दिसतोय. कारण की या ठिकाणी मात्र जेव्हा एखादी पार्टनरशिप बिल्ड तोडत असताना जर याचं कार्यतर झालं तर निश्चित संघामध्ये इन ऍक्शन मध्ये पहिलं तर निष्ठा येऊ शकतो. परंतु धावसंख्याचा ओघ आहे ना तो जाऊन पोहोचलाय 26 वरती, 26 वरती जाऊन पोहोचलाय. टप्प्याचा चेंडू होता, आडव्या व्यक्ती मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याच्या नादामध्ये परंतु थांबले. आणि इथे मात्र पहिले तर कावू कर्नलचा आणि लॉग ऑनचा खिलाडी मात्र त्या चेंडू पर्यंत पोहोचतो. एकच धाव मिळते. तर धावसंख्या आपण पाहिले तर 28 जाऊन पोहोचले, परंतु षटक क्रमांक 30 सुयोग यांच्या माध्यमातून ही ओव्हर खूप लांबवली, खूप लांबवली. कारण की चेंडू किती लागले बघा, 7 चेंडू टाकलेत. म्हणजे की त्याच्यामध्ये ते 7 चेंडू मध्ये 3 नो चेंडू, म्हणजे ही किती मोठी ओव्हर पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. अजून त्याला 3 चेंडू फेकायचे आहेत. खूप मोठी ओव्हर पाहतोय. धावसंख्या 28 जाऊन पोहोचले. आणि इथे मात्र पहिले तर आजच्या या दिवसामधला मोठा स्कोर, इनिंग मधला दिवसामधला मोठा स्कोर होऊ शकतो काय पाहायचा आहे. याही ठिकाणी दिलाय नो, म्हणजे आज मात्र घरामधून काहीतरी मात्र वेगळंच काहीतरी कावण्याला आहे. नोच सांगता करतो नाही ते मात्र 4 चेंडू नो फेकले. पुण्यांदा पाहतोय आपण पंच सुदर्शन चक्र घुमवतायत आणि इथे मात्र सांगतायत फ्री हिटची सांगता करतायत. टाकलाय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र या ठिकाणी खरोखर आठवण म्हणजे खूप करून देतो. यावेळेस पाहतोय मैदानाच्या आतमध्ये की हाही चेंडू आहे. 31 धावसंख्या जाऊन पोहोचले. पुण्यांदा या ठिकाणी पाहतोय पंच हात दर्शवून सुदर्शक चक्र घुमावून सांगतात की हाही चेंडू नो. आणि इथे मात्र फ्री हिट. आता मात्र 3 चेंडू फेकून दिले, परंतु या ठिकाणी चर्चा होते. म्हणजे त्याचं टायमिंग करून घेऊ नका प्लीज. वेळात वेळ या ठिकाणी आपण वेळेअभावी आपल्या सामने अजून संपवायचे. 4 चेंडू फेकून झालेत. येस 2 चेंडू होते फेकायचे, पण लाईन थोडीशी तुम्हाला चेंज करायचे. आउट ऑफ द नेक्स्ट टर्मच्या थोडं तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही तुमच्या दिशेने तुम्हाला चेंडू ठेवावं लागणार. गुडली स्पीड लाईन तुम्हाला ठेवावं लागणार. या ठिकाणी संतुलन थोडंसं बिघडलं, परंतु या ठिकाणी थोडं जास्त बिघडते. कारण की थोडंसं काही बळसटला आपला हा गोलला दिसतोय. सुयोगने मात्र आता पाहिजे तर आमच्या या ठिकाणी बघा आमच्या ठिकाणी जागा देखील नाहीये तिथे की लिहिण्यासाठी, परंतु पाहतो ते 9 चेंडू फेकून जाईल. त्यामध्ये 4 चेंडू नो टाकले. पुढचा चेंडू सुयोगचा असणार आहे. राऊंड द विकेट ही लाईन पाहिजे होती, परंतु ही लाईन मात्र पाहतोय येस ऍब्सोल्युटली मागणी करताय ते व्हाईटची 85 मात्र, परंतु चेंडू मात्र पाहतोय परफेक्ट मात्र पंचांनी मात्र थोडंसं बाहेर गेलंय की हा चेंडू सुयोग आहे आणि हा चेंडू मात्र सोडून दिलाय. कारण की बॅकफुटला पाठीमागे गेले होते, परंतु या ठिकाणी मात्र पाहिलं तर फळीच आणि चेंडूच्या संपर्कामध्ये नाहीये. फुटवर्कचा वापर झाला नाहीये. सुयोग चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावली 31. फुल टॉस डिलिव्हरी आहे. लॉंगर वाईडिश मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते आणि एका धावावरती मात्र इथेच समाधान मला होते, परंतु चेंडू मात्र हातामध्ये घेऊन आतमध्ये घेऊन येईपर्यंत सकारात्मक विचार ही एक गुंतवणूक आहे की जी आत्मविश्वासाच्या रूपांतर तुम्हाला नियंत्रण लाभांश देण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला भाग पडते. 11 चेंडू म्हणजे मित्रांनो 2 षटकांचे एकटे टाकले. खूप महाग ओव्हर. आणि मित्र पाहिलेत ना तर यांनी मात्र वैयक्तिक धाव कोट आहेत ना 12 धाव संख्या दिले.
धावसंख्या 32 आणि अखेरचे षटक हाणामारीचे षटक एक कोकणामध्ये आपण म्हणतो की हाणामारीच्या षटकामध्ये धावसंख्यामध्ये ओक ना जो तोडफोड या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आता. खेळ भाई स्पोर्ट एका बाजूला पाहतोय 11 या एका बाजूला पाहतोय, या दोन दरम्यान आपण हा सामना या ठिकाणी हरंगत करतोय. गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज न्यू नेम सांगायचा आहे आकाश मात्र गोलंदाज ट्रॅक वरती आहेत. पॅटर्न द राऊंड विकेट व्हेरिएशन व्हाईट अवांतर राव या ठिकाणी आउट ऑफ तुमचे जास्त बाहेर होता या ठिकाणी चेंडू चांगला या ठिकाणी मात्र व्हाईटच्या सोबत एक अतिरिक्त धाव मिळाले आणि इथे जाऊन धावसंख्या 33 होती जाऊन पोहोचले. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी पाहतोय आपण स्क्वेअर ऑफ द विकेट केला याने प्रॉपर कनेक्शन नाही परंतु क्षेत्ररक्षक बॉल हरवण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक पुन्हा एकदा आउट द रोड 4 धावांसाठी मिळतात धावा 4 धावांची धावसंख्या 37. निश्चित या ठिकाणी पाहतो होण्याचा वेग बदल्यानंतर या ठिकाणी पाण्याची सोय उत्तमात उत्तम करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. चेंडू खोलातला आहे, उचललाय नॉलेज मध्ये चेंडू पडलाय परंतु इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात देखील आहे आणि इथे मात्र पहिले तर अक्षय आणि या आज व्यासपीठाच्या माध्यमातून पाण्याची सोय करत आहे. खरं उत्तम काम आहे. पाण्याची सेवा म्हटल्यानंतर खूप महत्वपूर्ण कांक्षाने काम आहे ते या ठिकाणी दोघं जण करत आहेत आणि या ठिकाणी यांचं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या लावून पोहोचते ऑन बोर्ड वरती पाहतोय 39 वरती आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चाबूक आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी चाबूक शॉट प्रयत्न पाहू शकतो आणि इथे मात्र धावसंख्येमध्ये आपण भर पडला तो 40 मध्ये जाऊन पोहोचतोय. खूप वेळ जातोय कारण की इथे मात्र एक्स्ट्रा ओव्हर टाकली गेली ती म्हणजे पाहिलं तर आपण सुयोगींच्या माध्यमातून म्हणजेच की टोटल आपण पाहिलं तर इथे मात्र 5 षटकांचा हा खेळ होऊ गेला असा झाले. इथे मात्र संबरी डिले झाली चेंडू खालच्या बाजूला जातोय पाणबुडी टाईप जातोय श्रेष्ठ हातामध्ये चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र धावसंख्या असेल होती 40 वरती. मोठे फटक्यांची गरज आहे. डकआउट म्हणून हाच आवाज येतोय. इथून मात्र प्रत्येक या ठिकाणी षटकावरती आपण जर षटकार चौकार पाहिजे असं नाही 1-2 धावा सुद्धा खूप महत्वाचे आहेत. फुल टोल या ठिकाणी केलाय. येतो दर्शकदार षटकार नेत्रदी षटकामध्ये पाहायला मिळतोय. 6 धावा मिळाल्यात. 6 धावाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर जाऊन पोहोचली आणि खरोखर प्रयत्न वायूचे कला रगडीचा तेल निघाले. प्रयत्नाची पराकृष्ट करत असताना धावांसाठी केली जाणे धाव या मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहतोय तो म्हणजे पॅक आलाय खणखणीत षटकार येतो तो म्हणजे 46 धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र षटकार मात्र आलाय तो म्हणजे पवन यांच्या पॅक मधून चोका पुढ्यांचा चेंडू स्ट्राईक मध्ये आहे परंतु त्याने गॅप मध्ये पडलाय. चेंडू मध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलाय आणि 2 धावा अर्जित मात्र या ठिकाणी केल्यात. धावसंख्या पाहिजे तर 4 षटकानंतर 48 मात्र इतर अंकित लगावल्या गेल्या आणि 49 धावांचा पाठलाग. या ठिकाणी पाहिलं तर आपण अजून निश्चितच 49 धावांचा पाठलाग हे लक्ष पार करायचं होतं म्हणजे आतमध्ये जायचं ते पार करायचं आहे मित्रांनो आणि त्यांना देखील या ठिकाणी पाण्याची बॉल नेऊन द्यायचे. एकूण 50 धाव म्हटलं की निश्चित हा पाठलाग असताना जर 49 आकडा जर म्हटलं ना तर गॉड ऑफ द क्रिकेट म्हणजेच की भारतरत्न सचिन निश्चित स्वयंवर या ठिकाणी व्यासपीठावरती आपले मान्यवर या ठिकाणी कोणीच नाही परंतु
प्रथमतः या ठिकाणी मंगेश सर येऊन सांगत आहेत की स्वयंवर या ठिकाणी येऊन पाण्यापिण्याची सोय केली आहे, परंतु या ठिकाणी व्यासपीठावरती आपण यायचं आहे, उपस्थित यायचं आहे. एकही माणूस नाही आपल्याला या ठिकाणी प्लीज यायचंय. या ठिकाणी पहिले तर खरं 49 धावांचा पाठलाग पार करत असतानाचा पहिला आकडा मात्र सर्वांना आठवण करून देणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या विजयाच्या स्पर्धामध्ये जाऊन बसली आहे तो म्हणजे की खरोखरच की भारताचा क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र पहिले तर 49 शतकांचा हा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. अद्याप आपण पाहिले तर आता मात्र पहिले तर त्यांचा तो रेकॉर्ड आपण पाहिलं तर विराट कोहली यांनी तो रेकॉर्ड तो मात्र निश्चित त्याचा तो तोडला आणि मात्र इथे त्यांनी 51 शतक मात्र रेकॉर्ड. परंतु या कारकिर्दीमध्ये जर पाहिलेत ना तर निश्चित ज्याने शांत आणि संयमीने एक मराठी माणूस बिलावरती खरोखर चढी आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक देशामध्ये जाऊन 7 समुद्र पार जाऊन खरोखर ज्याला गॉड ऑफ द क्रिकेट म्हटलं जातं तो आपल्या भारताचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील यांच्या नावावरती 49 शतकांचा विक्रम राहिला आणि आज पाहतोय आपण 49 धावांचा पाठलाग या ठिकाणी लक्ष आहे ते पार करायचे म्हणजे 24 चेंडू आणि 49 धावा. चला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पंच जायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची, सिच्युएशन लावून घ्यायचं, बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. केलबाई स्पोर्ट्स आणि उमर 11. मित्रांनो चला प्लीज घाई करायची, का खेळ थांबवायचे, टाइम आपल्याला खूप कमी, आपल्याला वेळ वाचवायचा आहे, जास्त कमीत कमी अंतिम सामना आपल्याला जास्त षटकांचा खेळ व्हायचा आहे हे पाहायचं आहे. आणि जे बॅटर फलंदाज आहे ते आपण डगआउट मध्ये यायचंय, डगआउट मध्ये आपण इथून जायचंय प्लीज. आवाज नाही येत आहे. चालेल हा बोल कसं काय ते बघा ना ते कॅमेरा लावतो. हा ठीक आहे प्लीज आपला 11वा खेळाडू आपल्या इथून पाठवायचे, प्लीज फलंदाज बॅटर इकडून पाठवायचे. म्हणून मित्रांनो चर्चा केली जाते फक्त चेतन आणि मंगेशची, कारण की या ठिकाणी स्पर्धा ही एवढी मोठी स्पर्धा राबवल्यानंतर या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 चेहरे फक्त या ठिकाणी दिसतात की स्पर्धा अंमलात आणण्यासाठी खरोखर एक त्यांची चर्चा या ठिकाणी राहिली आहे. आणि खरोखर ही स्पर्धा बेबी चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा खरोखर कोणत्या स्तरावरती घेऊन जायचं हे यांचं कार्य करत असताना या मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठाच्या समोर दिसत आहेत. आणि ह्या सामन्याला आपण इथे थोड्याच सुरुवात बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले पंच आपण ताबा घ्यायचा आहे आणि इथे मात्र या सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेअभावी आपल्याला अजून सामने खेळायचे आहेत, परंतु अंतिम सामना हा फायनलचा आपल्याला खरोखरच मोठा खेळायचा आहे. कारण की ही जी बेलगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही उंच स्तरावर घेऊन जायची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नामवंत ही स्पर्धा आपण पाहिली तर खरोखर या ग्रास ग्राउंडवरती आपण खेळली जाते. 50,000 रोख रक्कम, प्रथम पारितोषिक 50,555, द्वितीय पारितोषिक पाहिले तर निश्चित आपण 30,000 आणि चौथं पारितोषिक 8,58 आहे. आणि सोनेरी ट्रॉफी आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये 3 ट्रॉफिया शिगेल लागल्या. चला फास्ट करायचं फेकायचं आहे आणि इथे सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. निश्चित स्वयंवर इथे आले आहेत, पाण्याची सोय करतायत या ठिकाणी व्यासपीठावरती. विके म्हणजे अर्थात की विकास सरांचं आगमन झालं ऍक्शनच्या माध्यमातून पाहिलेत की या ठिकाणी पाण्याची सोय केली होती. परंतु या व्यासपीठावरती आपले अजून शेजार इथे दिसले होते कारण की इथे स्पर्धा देखील वैभव आणि किरण आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती यायचंय, लगेच यायचंय. आयोजकांची सूचना आहे, चेतन सरांनी हे सांगितलं प्लीज लवकर फास्ट करायचंय. या ठिकाणी खूप आपली मोठी मेजॉरिटी आहे, पण अद्याप या व्यासपीठावरती ना यामध्ये 2 ते 3 चेहरे दिसत आहेत. खूप सुरेख काम पाहायला मिळतं. चला मॅच स्टार्ट करायचंय, पण सिग्नल द्यायचंय आणि इथे मात्र सुरुवात करायची आहे. मंदार सिद्धेश मात्र स्टॅकवरती पाहतोय, इथे मात्र पाहिलं येतो एका बाजूला पाहिजे उमर 11, दुसऱ्या बाजूला केलं पाहिजे स्पोर्ट. या स्पोर्ट मध्ये आपण पाहतो भाग्येश आणि आकाश मात्र स्टॅकवरती. वेगवान गोलंदाज वेग आहे चतुर चलाक लोमडी मात्र अर्थात पाहतोय आपण सिद्धेशला स्वेळ सांगता. थँक्यू
आपण डॅगआउट मध्ये सर्व खिलाडी रसिक आल्याबद्दल मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. इथून मात्र आपण डॅगआउट मधून इथून पाठवायचा, या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सर्व 16 किल्ले या ठिकाणी मात्र डिहॅबिलिटेशन होण्याचा वेग वाढलाय. पूल केल्या चेंडूला मात्र या ठिकाणी एक धाव निश्चित करायचा दिसतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरची, तत्पूर्वी चेंडू मात्र हातातून जेवढ येतो परंतु एकच धाव मिळते. एका धावांचे खातं मात्र ओपन झाले. धावसंख्या फलकावरती 1. चर्चा मात्र या ठिकाणी पाहतो या मैदानावरती खरोखर ही स्पर्धा खूप उंच स्तरावर नेण्याचं काम मात्र या शिल्डरने केलं, पण इथे मात्र हीच मोठी आलं. व्यासपीठावर मयेकरांचे इथे आगमन झाले आणि ते शॉट बॅट मधून फक्त एकच आवाज पुरवला आणि चेंडू मात्र सीमा पार निघून गेलाय. मिळाले धावा 6 धाव उचलल्याच मात्र ओपनिंग केलंय. इथे मात्र आकाश दाखवून दिले. आकाशाला गरज निघाला हा शॉट पाहायला मिळालाय आणि चेंडू जातोय कुठे मात्र दीर्घ कक्षामध्ये तारा मंडळामध्ये चेंडू गेलाय. 6 धावांशी सुंदर मात्र या ठिकाणी पाहतो फलंदाजी आकाशच्या माध्यमातून. फसलाय चेंडू. एलिव्हेशन नाहीये गरगर फिरतोय परंतु इथे झेल सुटलाय. हेच कहाणी पाहायचे. ज्याच्या क्षेत्ररक्षकाचा फलंदाजाचा झेल सुटलाय या मैदानावरती त्याने विक्रम घडून दाखवलाय. एखादा मोठा फटका असो किंवा एखादी सेंचुरी असो ही आठवण करून दिले. निश्चित घरी गेल्यानंतर युट्यूबला पहा, कारण की इथे ज्याचा झेल सुटलाय ना त्यांनी या मैदानावरती ना कहर गेलाय. पाहायचं आपल्या आकाशचा झेल सुटलाय परंतु जीवदान मिळाला, पण जीवदानचं सोनं 24 परंतु गोलंदाज वेगवान आहे. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देखील देतो. हे काम मात्र फलंदाज करतात. एक धाव अर्जित झाले. एका धावाची धावसंख्या जर पाहिलीत ना पहिल्या षटकामध्ये 9 होते. अक्षय मात्र माझ्या समोर सोडलेत. असं मनपूर्वक गोड करतो. थोडा कमी करा बस. थँक्यू. डाकू फलंदाज मध्ये आतमध्ये आकाशला पाहतोय. काय वेगवान गोलंदाजी या ठिकाणी मात्र बीट करायचा होता. आडव्या बॅटने फिरवायचा होता परंतु मात्र इथे मात्र संपर्क झाला नाहीये बॅटचा आणि चेंडूचा. आणि इथे मात्र प्रथमतः पहिलं षटक क्रमांक संपलंय. पहिल्या षटकांची धावसंख्या 9 वरती आहे. येस ऍब्सोल्युटली सुंदर काम. या ठिकाणी मात्र पाणी घेऊन जात आहे विके. ऑफिसच्या चिंतन सोहळ्यामधलं पाहिलं आपण की एक ओघवता सितारा आणि हरहुन नदीमधला एक आवाज बिलगी गावामधून बिलॉंग करतात आणि या गावामधून राहत असताना क्लासेस देखील चालवत आहेत. 5वी ते 10वी पर्यंत क्लास चालवतात परंतु आज या ठिकाणी सेवावृत्ती म्हणजे एक कम्युनिटीचे एक जबाबदार आज मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये झळकताना दिसत आहेत. सुंदर काम करतायत. उन्हाचा वेग आहे परंतु पाहिलं तर डोक्यावरती सूर्य आहे आणि डोक्यावरती सूर्य असताना पाहिलं तर ते ऊन तापटीच असताना आज मैदानाच्या आतमध्ये पाणी देत असताना पाहतोय आपण म्हणजे विकास सरांना.
तर एलिव्हेशन झालं नाही. इथे मात्र पहिलं तर परतावं लागतं या मॅच पूर्ण माघार येतो म्हणजे कशाला परतावलं तर धावत्या फलंदाजाला चांगली सुरुवात करून दिली. आपल्या संघासाठी मात्र इथे मात्र त्यांनी 7 धावा मात्र जमवलेल्या आपल्या वैयत कोट्यामध्ये आणि तर मात्र आपण धाव पाहिली तर जाऊन पोहोचले तर 10 वरती जाऊन पोहोचले. परंतु दुसरं षटक या मॅडम हाताळण्यासाठी पहिल्यांदा पाहतोय पण सुरेश गोलच्या मार्फत मात्र इथे मात्र मोठा मासा फसवलाय आणि तंबूच्या आसळ्यामध्ये परतावून लावतात ते आणि त्याची जावयाच्या मॅडमच्या आतमध्ये विनायकला जावं लागते. आता मात्र इथून त्याला पिकअप करायला ना घेर चेंज करायला लागला. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र पवनला पाहतोय परंतु इथून मात्र त्याला कमबॅक केलाय पवननी त्या ठिकाणी. हो निश्चित म्हणून म्हणतो ना टेनिस विश्वामध्ये ना वय ना पाहता येत की काहीच न बदल. छोट्या देहाचा 10 वर्षाचा सुद्धा खिलाडी कालच्या मॅच मध्ये सुंदर फायनलच्या दिशेने कॅच पकडला होता. परंतु युवा खिलाडी घडते पण क्षेत्रामध्ये टेनिस विश्वामध्ये पाहिलं तर निश्चितच क्रेज आहे. परंतु तुम्ही सातत्याने त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आज प्रॅक्टिस करत असाल तुम्ही ना निश्चित तुम्ही एक चांगल्या लेवलमध्ये खेळू शकतात. जसे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी होते परंतु त्या पाहिलं तर देवगड चॅम्पियन असो रतनबुवा असो किंवा सुप्रीम असो रायगड प्रीमियर लीग असो या ठिकाणी निश्चित तुमचं नाव लौकिक होणार. पण तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिस करावणार. चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे एका हाताने चेंडू अडकवलाय. दाद द्यावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाला. परंतु इथे मात्र धावा मात्र वाचवल्या 4 आणि इथे मात्र धावा किती धावून घेतल्यात 2 धावा धावून घेतल्या आहेत. हे सॅच्युरेट टाळल्या झाल्या पाहिजे त्या क्षेत्रासाठी. इथे मात्र डाय मारली परंतु एका हाताने चेंडू अडकवला आणि इथे मात्र पाहिलं तर दुसऱ्याने बॅकअप केलाय. तर सुरेख पद्धतीने हा इथे मात्र क्षेत्राचे पाल मित्र 100% द्याल ना तर तुमचे ते कामाला येतात आणि आज ते तुम्हाला इथे दिसत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चाबूक शॉट पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्नाच्या नादात इथे मात्र 2 धावा कंप्लीट पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. 1-14 वरती आकाश गेल्यानंतर पहिले तर या ठिकाणी 2 धावांचा पिकअप करायला गेअर चेंज होतोय आणि इथे मात्र पहिले तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहतोय. परंतु या ठिकाणी राजापूरची गंगा आणि या गंगेमध्ये आज या ठिकाणी बेलगी गावामध्ये दर्जेदार आपण क्रिकेटची स्पर्धा हे रंगले. याही ठिकाणी पाहिलं तर बाहेरचा चेंडू त्यांनी कट केलाय परंतु लॉंग ऑफच्या दिशेने मात्र हा चेंडू 7 असताना 1 धाव निश्चित मिळाले आणि इथे मात्र पाहिलं तर दुसरं षटक पवनच्या माध्यमातून या षटकामधला अखेरचा चेंडू शिल्लक आहे परंतु पाहायचा आहे चेंडू पूल केलाय. फसलाय मात्र एलिव्हेशन नाही होत आहे आणि इथे मात्र झेल सुटलाय. जीवदान मिळत आहे परंतु त्या ठिकाणी मात्र थोडस मात्र या ठिकाणी निराश असणार आहे. जो क्षेत्ररक्षक ज्यानं हा चेंडू टिपला नाही हातामध्ये चेंडू आला होता परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडूची उंची तेवढी होती परंतु लांबी कमी असल्या कारणाने इथे मात्र त्या फलंदाजाला जीवदान मिळते. धावसंख्या 16. दुसरं षटक क्रमांक संपले धावसंख्या 16. म्हणजेच की पाहिजे की 16 मध्ये धावसंख्या असताना 8ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आपण जर घातले आणि या षटकामध्ये पाहिलं तर कमीत कमी धावा पाहिलं तर या ठिकाणी 7 धावा 8 धावा खर्च केले पवन यांनी. आता मात्र गोलंदाज ट्रॅक वरती न्यू गोलंदाज वेदांत मात्र गोलंदाज ट्रॅक वरती आले परंतु या क्षेत्रामध्ये या टीम मध्ये एक नवीन युवा गोलंदाज पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 गोलंदाज पाहिजे तर युवा गोलंदाज म्हणजे नवीन युवा गोलंदाज एक्सपिरियन्स घडवण्याचं काम अनुभव घेण्याचं काम आज या ठिकाणी या क्षेत्रामध्ये पाहतो. हाच अनुभव आपल्या कामाशी येणार का. फसलाय फटका या ठिकाणी मात्र हवेमध्ये चेंडू होता जेल टिपला यष्टी रक्षकाने आणि इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परततायत बागेश. ओपनिंग पेअर मधला पहिलाच मात्र हा फलंदाज ज्या ठिकाणी तळ टोकून बसला होता आता मैदानाच्या बाहेर मात्र तंबूच्या आसऱ्याला परतोय आणि आता मात्र त्याची भावीची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सुयोग जाताना पाहतोय. चला धावत्या पावडून मैदानाच्या आतमध्ये जायचंय. थोडीशी ऊर्जा वाढवायची आहे. इथून मात्र तुम्हाला पिकअप करायचं आहे आणि सामन्याला तुम्हाला कलाटणी आणायची आहे आणि ते कलाटणी तुम्हाला द्यावी लागणार आहे कारण की धावसंख्येचा फरक आहे. तर पाहिलं तर इथे 16 वरती आहे 16 वरती विसरलं आहे कारण की 30 षटक मार्गात आहे आणि इथून मात्र तुम्हाला घेर चेंज करावा लागणार आहे. धावा तुम्हाला बनवावं लागणार आहे. धावांसाठी केले जाणारे धावांसाठी केले जाणारे शर्तीचे प्रयत्न
आणि प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता निश्चित करणार आहे, कारण की या षटकामधून चेंडू मात्र फेकून झालेले आहेत वेदांमधून एक, परंतु पहिल्याच चेंडूमध्ये पिकअप आणि बिल्ड विकेट घेतलाय, मोठा विकेट. छोटा देहाचा गोलंदाज वेदांत. काय देखणा शॉट, काय देखणा शॉट, फक्त आणि फक्त बघतच राहावं असं हे दृश्य नेत्र स्टॉक आपण पाहिलंय. जातो सीमा पार तारामंडल मध्ये, आला इथे दर्शेदार अजून एक षटकार, आल्या आल्या पिकअप शॉट, पिकअप शॉट. वेदांत फक्त आणि फक्त त्या चेंडूवरती बघतच राहिला आणि इथे मात्र पाहतोय आपण 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वरती, 2-22 वरती धावसंख्या. 10 चेंडू 27 धावांची गरज, 16.20 चा रिक्वायर रन रेट मात्र आहे, परंतु इथे मात्र स्वतःला सिद्ध केल्याचे सुयोग यांनी. मॅक्सिमम षटकार पाहतोय, प्रॉपर कनेक्शन, बॅक टू बॅक हिट करतोय. इथे मात्र मोठा देहाचा फलंदाज सुयोग, याचे आर्म शोल्डर एकदम प्रॉपर या ठिकाणी पाहतोय, तर त्याचा अनुभव मात्र कमी पडतोय आणि धावसंख्या जर फलकावरती जाऊन पोहोचली ना ती 28 वरची, ज्या मोठ्या फटक्याची गरज होती आपल्या संघासाठी, आपल्या वैयक्तिक कोट्यासाठी, ते मात्र सुयोगने मात्र काम केलंय आणि इथे मात्र हावी झालाय गोलंदाजावरती, म्हणजे तो वेदांवरती. थोडासा अनुभव मात्र या ठिकाणी वेदांचा कमी पडतो, थोडेसे व्हेरिएशन यामध्ये थोडेसे व्हेरिएशन करावं लागणार आहे आणि व्हेरिएशनच्या माध्यमातून थोडंसं पाहतोय आपण. आता मात्र त्यांनी साईड मात्र चेंज केले, मात्र राऊंड विकेट माध्यमातून आता गोलंदाजी करणार आहे आणि इथे मात्र तयार आहे सुयोग. पुनर्ष चेंडू हवेमध्ये, पायाचा चेंडू क्षेत्रावर पोहोचू शकतोय काय, याच अडकवलाय, परंतु हा पण अडकवलाय, पण 2 धावा कम्प्लिटली पूर्ण पार होणार या ठिकाणी. हे जागवतोय, हेच सांगतोय, नामुमकिन को मुमकिन बनाना, नामुमकिन को मुमकिन बनाना मेरा दूसरा नाम है सुयोग. आणि सुयोग मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी या शर्तीचे प्रयत्न करताना मैदानाच्या आतमध्ये आत पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली, धावसंख्येच्या फलकावरती घरामध्ये पाहिलीत ना तर फक्त 30 वरती आहे. हो चेंडू फसला, हा मात्र आडव्या बॅटिंगचा प्रयत्न होता, आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न होता, पण झाला नाही, 1 धाव मिळते. दौड़ते घोड़े समझ बुद्धि का वापर, रफ्तार से बढ़ाना होगा, रफ्तार बढ़ाना होगा, गेयर चेंज करना होगा. अभी विनायकला मात्र गेअर चेंज करावं लागणार आहेत, कारण की पहिलं तर 3रं षटक प्रगती परत जायचं पाहतो. या षटकामधला आपण पाहतो, षटकामधला अखेरचा चेंडू शिल्लक सुयोग या ठिकाणी पाहतोय, या ठिकाणी चेंडू हवेत आहे परंतु झेल सुटतोय. संयमी घेल, शांत पद्धतीने घेल, जीवदान मिळतं, त्या जीवदान पकड़ो कॅच और जीतो मॅच, ही कहाणी मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. निराश आहे हा संघ. पहिले तर एका बाजूला उमरे 11, दुसऱ्या बाजूला केलबाई स्पोर्ट, या संघांमध्ये हा विक्रम नावाचा गणणार आज इथे मात्र झेल सुटतोय, जीवदान मिळतोय आणि इथे मात्र पाहणार का विनायक तर जीवदाराचा, आणि इथे मात्र सुयोग मात्र त्याच्या साथीला साथ देणारा, इथे मात्र तो कमबॅक करू शकतो का. 6 चेंडू जिंकण्याची गरज पण पाहिलीत ना तो 16 धावांचे. एक तर तुम्हाला 3 बिग हिट, सरासरी 3 चेंडूची सरासरी मैदानाच्या आतमध्ये काढणार, परंतु या ठिकाणी 3 धावा काढण्याच्या मनस्थितीमध्ये आता मात्र फलंदाज दिसत नाहीत, कारण की इथे मात्र बिग हिटच करणार आणि मात्र आपल्या संघाला विजयी करण्याचा मनसुबा आखतायत या मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे तो पाहतो विनायक आणि सुयोगला. चला 6 चेंडू 16 धावा, गोलंदाज स्टॅक होते अक्षय, छोटा देहाचा प्लॅन युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो, पेस पाहतो, 4थाही गोलंदाज युवा आहे अक्षयला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अनुभव घेताना या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विनायक आणि सुयोगला पाहतो. याच ऍब्सोल्युटली 6 चेंडू 16 चेंडू, इथे मात्र 2 चेंडू निर्णायक असणार आणि इथून मात्र 2 चेंडू निर्णायक केलं तर मॅच मध्ये मात्र येऊ शकतात. 2 चेंडू निर्णायक काय असणार ते पाहायचंय. चॅम्पियन मध्ये
वाईट 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 दिला अतिरिक्त आव्हान, तर एक धाव मिळते या ठिकाणी. एका धावांची धावसंख्या खरंच 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 वेगाने वाढते पुढे. 34. सुयोग मात्र पिचवरती आहे या ठिकाणी, मात्र स्लॉट केलाय चेलूला. खुद को कर दे बुलंद इतना कि हर पर तकदीर पे से पहले खुद बंदे से पूछे की तेरी रजा क्या है. आणि इथे मात्र सांगतायत की सुयोग मात्र स्लॉट मध्ये चेंडू जर असेल टाकले तर निश्चित तुम्हाला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवणार. हा मनसुबा मनामध्ये घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजयी करण्याचा मनसुबा आखलाय. आणि इथे मात्र दमदार आपल्याला षटकार पाहायला मिळेल सुयोगच्या बॅट पडून. अप्रतिम दर्जेदार देखणे शॉट नेत्रदीपक होते. परंतु आता मात्र इथे समीकरण बदललंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 वरती पोहोचले. आणि आता मात्र चेंडू मात्र या षटकामधले पाहतो तो 5 चेंडू शिल्लक आहेत. पुनश्च चेंडू उडवलाय. जबरदस्त पिकअप शॉट घेतलाय. पॉवरफुल सक्सेसफुल तारामंडळ मध्ये जाऊन बसलाय. सुरेख फलंदाजी, खरोखर काय फलंदाजी आहे. फलंदाजी सुंदर पाहतोय या मैदानामध्ये. 6 चेंडू 27 धावांवरती मात्र आपण सुरेख खेळताना पाहतोय. अगर तुम हमको मिटा सके तो वो जमाने में हरदम नहीं, हमको मिटा सके वो हमारे जमाने में हरदम नहीं, हमसे जमाना खुद कहे जमाने से हम कम नहीं. 4 चेंडू आणि 3 धावा. परंतु मला वाटतं की हा विजयी षटकारच मिळून देऊ शकतो. यात मात्र शंका नाही. स्टँड अँड डिलिव्हरी यूज अँड मॅक्सिमम षटकार येथे सुयोगने मात्र खरोखर आता 7 चेंडू मध्ये. आणि इथे मात्र 7-33ची खेळी मात्र खेळलाय. काय जबरदस्त खेळी खेळलाय. सुंदर खेळीचं परिवर्तन करताना मैदानाच्या बाहेर होतोय. टाळ्यांचा गजर होतो मित्रांनो. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी